ऐका, तुम्ही फक्त लिहा सगळ्यांनीच, प्रॉब्लेम लिहायची गरज नाही. काय लिहायचं? 10.6 C14 14वा प्रॉब्लेम डिस्कस करलो आपण. आणि 10.6 मधला पहिला प्रॉब्लेम सापडला. काय दिले बा? ए चार्ज कंडक्टर produce electric field of intensity 10⁻³ व्होल्ट पर मीटर. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हटलंय, बरोबर, जस्ट आउटसाइड इट सरफेस इन व्हॅक्युम, बरोबर आहे. देन इट प्रोड्यूस इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई, कुठं? just outside surface when it placed in medium of dielectric constant 4. व्हॅल्यू ऑफ ई विचारलंय. एक व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे. राजवर्धन लक्ष देता. पहिल्यांदा हे चार्ज कंडक्टर कुठे ठेवलाय? दोन केस आहेत या प्रॉब्लेम मध्ये, आहेत ना. पहिल्या केस मध्ये ठेवलंय व्हॅक्युम मध्ये, फ्री स्पेस मध्ये, आणि दुसऱ्यामध्ये ठेवलंय मीडियम मध्ये, ज्याचं इलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे? 4, K4 आहे, बरोबर. म्हणजे पहिल्यांदा व्हॅक्युम, फर्स्ट ऑफ ऑल व्हॅक्युम, एक मिनिट ऐका जरा. व्हॅक्युम म्हणजेच एअर, फ्री स्पेस. आणि दुसरी केस काय? मीडियम, बरोबर. मग डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा फॉर्म्युला फॉर के किती असतं व्हॅक्युम साठी? 1. आणि मीडियम साठी 4 दिले, बरोबर. व्हॉट इज के? डायरेक्ट कॉन्स्टंट फॉर्म्युला काय? ई ऑफ मीडियम डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट. परमिटिव्हिटी ऑफ मीडियम आणि फोर्स साठी फोर्स इन व्हॅक्युम अपॉन फोर्स इन मीडियम टू द ई नॉट, बरोबर ना फॉर्म्युला? जरा चेक करा तुमच्या वहीमध्ये. फॉर्म्युला फॉर इज इट राईट? के, बरोबर आहे की नाही? मग सांगा ई ऑफ मीडियम काय येणार? एप्सिलॉन ऑफ मीडियम काय येणार? डायलेक्ट कॉन्स्टंट ऑफ मीडियम इंटू व्हॉट? के इंटू व्हॉट? एप्सिलॉन नॉट. के इंटू एप्सिलॉन. इज इट राईट? हा फॉर्म्युला काय आला सगळ्यांना? आता मी का लिहिला ऐका. आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड दिले, मग इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय? के म्हणतोय आपण, त्या के चा फॉर्म्युला काय? 1 अपॉन 4 पाय, 1 अपॉन 4 पाय के ऑफ एअर. बघा लक्ष द्या, मुद्दाम असं मी लिहिलोय, के ऑफ एअर, किंवा मी याला के नॉट म्हणतो, कारण एअर मध्ये ठेवले ना. मग एअरचं के नॉट जे 1 आहे इंटू एप्सिलॉन नॉट इंटू व्हॉट? क्यू बाय आर स्क्वेअर. इज इट राईट? के क्यू बाय आर स्क्वेअर म्हटलं ना आपण. हे दिस नथिंग बट व्हॉट? के. हेच के आहे. इज इट राईट? मग डायइलेक्ट्रिक साठी फॉर्म्युला काय येणार? मीडियम साठी फॉर्म्युला काय येणार? आता जर के दिले म्हटल्यानंतर 4 पाय के ऑफ डायइलेक्ट्रिक इंटू एप्सिलॉन नॉट इंटू क्यू बाय आर स्क्वेअर, बरोबर. इज इट राईट? आता मला सांगा, हे ई नॉट आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन फ्री स्पेस, एअर, व्हॅक्युम.
ई नॉट चा फॉर्म्युला काय येईल? के नॉट तर 1 आहे, म्हणजे 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू इंटू आर स्क्वेअर, बरोबर आहे. आणि याचा फॉर्म्युला काय येईल? मी असा लिहितो, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर इंटू 1/k. चालेल? इज इट राईट? आता मला सांगा, ई ऑफ मीडियम इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑफ मीडियम, तर ही व्हॅल्यू काय? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू बाय आर स्क्वेअर. व्हॅल्यू काय? Thus E naught, electric field in what? Free space, vacuum, air. Divide by what? K of that dielectric. Thus medium म्हणजेच डायलेक्ट्रिक मीडियम. मग फॉर्म्युला काय झाला? लक्षाला फॉर्म्युला? मग एक्झाम मध्ये एवढं करायचं नाही. एक्झाम मध्ये यू हॅव टू रिमेंबर ओनली दिस फॉर्म्युला. आणि त्यामुळं हे आलं, दिले किती? ई नॉट किती दिले बघून सांगा मला. 10⁻³ म्हणजे 1000. अँड के ऑफ डायलेक्ट्रिक किती आहे? 4. म्हणजे आन्सर काय आलं? 250 व्होल्ट पर मीटर. आता हे आपल्या डिस्कशन मध्ये हा फॉर्म्युला का आला नाही? कारण थेरी मध्ये नव्हतं असं काय. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण हा फॉर्म्युला डेव्हलप केला. म्हणजे तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, जर इलेक्ट्रिक फील्ड मीडियमची दिली तर त्याला डायलेक्ट्रिक मल्टिप्लाय करायचं फॉर फ्री स्पेस, आणि फ्री स्पेस दिली तर डिवाइड बाय डायलेक्ट्रिक केलं कॉन्स्टंट, तर आपल्या काय मध्ये परमिटिव्हिटी ऑफ वॉट, नाही, फील्ड इंटेन्सिटी ऑफ मीडियम मधील मिळते. इज इट राईट? घ्या. सो आन्सर 250 आहे, आज ऑप्शन बी.